भाजपचे पीयूष गोयल आता उत्तर मुंबईतून विजयी झालेले आहेत। महत्त्वाची बातमी, मुंबईतील पहिला निकाल आपण पाहतोय। भाजपचे पीयूष गोयल आता विजयी झाले आहेत। मोठ्या लीडने पीयूष गोयल हे विजयी झालेले आहेत। मुंबईमधल्या जागांमधला हा पहिला निकाल समोर आलेला आहे। भाजपने पहिला मुंबईतला यश संपादित केलेला आहे। तर भाजपचे पीयूष गोयल विजयी झालेत। या घडीला भाजपचे 243 खासदार आहेत। स्वबळापासून भाजपला अजून 29 जागा भाजप दूर आहे। तर आकडे फसण्याची शक्यता आहे। इंडिया आघाडी देखील आता चांगलीच ऍक्टिव्ह झाली आहे। या घडीला भाजपचे 243 खासदार आहेत। नक्कीच तर 272चा आकडा गाठणं भाजपसाठी महत्त्वाचं असणार आहे। आकडे फसण्याची शक्यता। या घडीला भाजपचे 243 खासदार आहेत। अजून 29 जागांची गरज, 29 खासदारांची गरज ही भाजपला असणार आणि त्यासाठीच इंडिया आघाडी एनडीएच्या सहकाऱ्यांच्या संपर्कात असल्याची सध्या माहिती मिळते। या घडीला भाजपचे 243 खासदार आहेत, मात्र स्वबळापासून भाजप 29 हा आकडा महत्त्वाचा आणि मोठा आहे, दूर आहे। नक्कीच तर या घडीला भाजपचे 243 खासदार हे सध्या आघाडीवर आहेत। स्वबळापासून अजूनही भाजपला 29 जागा भाजप दूर आहे। अशा वेळी मित्रपक्षांसोबत पुन्हा एकदा चर्चेला पंतप्रधान मोदी असतील, अमित शहा असतील यांनी सुरुवात केलेली आहे। तर दुसरीकडे इंडिया आघाडी देखील आपलं गणित या ठिकाणी बसवण्यासाठी कुठेतरी चर्चेला सुरुवात झालेली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे शरद पवार यांच्यावर ही सर्वात मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। नक्कीच सागर, जास्त फरक नाहीये एनडीए आणि इंडिया आघाडीच्या आकड्यांमध्ये, त्यामुळे इंडिया आघाडीकडून देखील आता आपले जुने सहकारी आपल्याकडे परत येतात का यासाठी आता प्रयत्न करण्यास सुरुवात झालेली आहे। नक्कीच तर इंडिया आघाडी